आज सकाळी लातूरचं वैभव आणि राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आणि त्याची बातमी सर्व लातूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वारासारखी पसरली. एक प्रकारची शोककळा सर्व लातूरकरांच्या वरती पसरली आहे. शिवराज पाटील साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत चारित्र्यसंपन्न राजकीय प्रवास लातूरच्या नगराध्यक्ष पदापासून सुरू केला आणि देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती इथपर्यंत आणि राज्यपाल अशी पद भूषवून सुद्धा अत्यंत निष्कलंक राजकीय चारित्र्य संपन्न आणि राजकारणामध्ये वैरत्वभाव न जपता मतभिन्नता जपली पाहिजे हे संस्कार लातूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षातल्या राजकीय नेत्यांच्यावरती निर्माण केले आणि ते आजही त्याची परंपरा पुढे विलासरावजींनी आणि लातूर जिल्ह्यात अनेक मान्यवर नेत्यांनी नोंदवली. त्यांचं खरं म्हणजे त्यांना जर आपण राजकीय क्षेत्रातील संत असं म्हणालो तर ते वावगं ठरणार नाही. त्यांनी राज्याच्या, देशाच्या, एकंदरीत समाज घडवण्याच्या विकासात्मक भूमिकेमध्ये एक संस्कृत राजकारणी अशी प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या जाण्याने एक राजकीय क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व लातूरकरांनी गमावलं आहे आणि त्यांच्यानंतर त्यांनी जे आदर्श निर्माण केले राष्ट्र विकासाचे, समाज एकोप्याचे, ते पुढल्या पिढीने आत्मसात करण्यासारखे करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. तसंच शिवराज पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये कॉलेजच्या जीवनात, शैक्षणिक जीवनामधनं काँग्रेसचं कामकाज करण्यास सुरुवात केलं, पण शेवटपर्यंत निष्ठावान काँग्रेसचे नेते म्हणून पाटील साहेबांनी लातूरचं नाव उंचवलं, लातूरचा गौरव वाढवला. त्यांच्या जाण्याने एक आधारवड सर्वांचा गेलेला एक मोठी हानी लातूरकरांची झालेली आहे, देशाची, राज्याची झालेली आहे, ती न भरून निघणारी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. हे कठीण प्रसंग, हा दुःख जो आघातपातचा कुटुंबियावरती झालेला आहे, ती झेलण्याची ईश्वर श्री शैलेश पाटील चाकूरकर आणि स्नुषा सौ डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकरांना प्रदान करू अशी श्रद्धांजली माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यक्त करतो.